नमस्कार शेतकरी मंडळी, मी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री कडून आता आलोय आबोना भागात दत्तनगर या गावामध्ये। तर बागुल साहेबांना आपण संजीवनी दिलेली होती, तर आपण थोडक्यात आपण त्यांना विचारणार आहोत त्यांना काय काय रिझल्ट आलेला आहे। पहिले आपण त्यांचं नाव गाव जाणून घेऊयात। साहेब, तुमचं नाव सांगायचंय? राजेंद्र शामराव बागुल। तुमचं आलं गाव? दत्तनगर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। तुमचा मोबाईल नंबर? 99 21 42 82 13। तर बागुल साहेब, तुम्ही हे सांगायचे, जेव्हा मी आलो तेव्हा तुमचा प्लॉट तर पाहिलेला होता, तेव्हा प्लॉट कसा होता मला माहिती आहे, पण मग तुम्ही जेव्हा आता ही संजीवनी आमची जी फवारली, बरोबर आहे, संजीवनी फवारली नंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल झालेला तुम्हाला जाणवतोय? मला सेटिंग, फुटवाची जी कळी आहे वरची ती, फळामध्ये ते फुल सेटिंग झालेली आहे, ते फळामध्ये रूपांतर झालेले, म्हणजे झाडात काही तेज बीज सर्व आहे, सर्व प्रकारचे हे झालेले। तर बघा शेतकरी मंडळी, बागुल साहेबांनी आमची संजीवनी ही फवारली होती। संजीवनी त्यांनी फवारणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या टमाटे या पिकामध्ये, या ज्या प्लॉटमध्ये त्यांना जे फुल होते, फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं त्यांना पाहायला भेटलेलं आहे। पुन्हा जी टमाट्याचे जे झाड आहे हे काळोखी गिरणारी टिकून आहे, मेन म्हणजे हे त्यांना पाहायला भेटते, हा ना, थोडक्यात तेच सांगतायत। पुन्हा दुसरी गोष्ट, फुल सेटिंग ही वाढलेली आहे आणि मुळवा फुटवाही वाढलेला आहे आणि शेंडाही फेकते, असं थोडक्यात ते बोलतायत। साहेब, तुम्ही खुश आहेत का संजीवनी वापरून? खुश आहेत। जर तुम्हाला आता याचा रिझल्ट आलेला आहे तर तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला अजून परत तुम्हाला गरज पडली तुम्ही फवारणी करणार आहेत? फवारणी करणार आहे। तुम्ही वापरशाल का? वापरू। तुम्हाला असं वाटतं का जर कोणी मी जर दुसऱ्या शेतकऱ्याला जर दिलं हे संजीवनी इंजेक्शन तर त्याला रिपोर्ट भेटेल का, रिझल्ट येईल का? रिझल्ट 100% रिझल्ट भेटेल त्याला। तर बघा शेतकरी मंडळी, ही शेतकऱ्याची खात्री आहे। आपण बी एकदा संजीवनी इंजेक्शन फवारून बघा आणि आपणही आपले रिझल्ट दुसरं तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकतात। तर थोडक्यात आपण प्लॉट दाखवून द्या, थोडा प्लॉट दाखवा बरं। ठीक आहे शेतकरी मंडळी, थोडक्यात यांनी जेव्हा फवारणी घेतो याला फुटवा आणि झाडाची वाढ वगैरे सगळ्या गोष्टी कमी होतात। तर आपण थोडक्यात बघू शकतात की आता झाड कशा पद्धतीने दिसतंय। मिनिमम त्यांनी आता 8-10 दिवस झाले असेल त्यांना फवारणी करून, आणि झाड खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे। थोडक्यात हे त्यांचंही म्हणणं आहे। तर थोडक्यात एवढंच बोलतो, आपण मी एकदा वापरून बघा। धन्यवाद। समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है। यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें। हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।